राजकारण हे काही सोपं नाही. आम्ही सुद्धा सगळेजण बातम्यांमधनच ते बघत असतो, ते आमच्यापर्यंत पोहोचत असतं. पक्षात काही गोष्टी मनासारख्या घडतात, काही मनाविरुद्ध घडतात, काही जण ते बोलून दाखवतात, काही जण ते लपवून ठेवतात. पण या सगळ्यामध्ये वावरताना तुमच्यामधला बंडखोर कधी जागा झाला का? झाला तर त्याला कसं सामोरं गेलात, आणि नाही झाला तर तो का नाही जागा झाला? मी तुम्हाला एक सांगतो की मी फार कमी वयामध्ये एक गोष्ट शिकलो की राजकारणामध्ये पेशन्स इज अ व्हर्च्यू. राजकारणामध्ये पेशन्स असणं हे फार गरजेचं आहे. आणि मी याचा तुम्हाला किस्सा सांगतो की हे माझ्यात तसंही पेशन्स होता, पण मला आजही आठवतं की अरुणभाई गुजराती नावाचे नंतर ते अध्यक्ष झाले, त्यावेळी एक नगरविकास राज्यमंत्री होते आणि आमचे मित्र आहेत रमेश चोपडे, त्यांच्या एक जमिनीचा एक ULCचा विषय होता. त्याकरता आम्हाला त्यांच्याकडे जायचं होतं आणि शोभाताई त्यावेळेस आमदार होत्या, आम्ही नगरसेवक होतो. आणि शोभाताईंना आम्ही म्हटलं की आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा तुम्ही, अरुणभाई गुजरातींकडे. आम्ही गेलो, खूप गर्दी होती अरुणभाईंकडे. ते म्हणाले शोभाताई तुम्हाला घाई नसेल तर बसा, मी यांचं सगळ्यांचं निपटवून घेतो. आणि आम्ही बसलो आणि तेव्हा काय आम्हाला मंत्री म्हणजे असं वाटायचं की हा परग्रहावरून आलेला प्राणी आहे, इतका मोठा तो आम्हाला वाटायचा, कारण आम्हाला काही मंत्री वगैरे फार माहिती नव्हते. आम्ही बघितलं लोक अरुणभाईंना काही बोलून राहिले, त्यांच्या अंगावर जाऊन राहिले, आत्ताच करा, असं कसं करत नाही. मला फार आश्चर्य वाटलं. मी म्हटलं अरे आपल्याला तर मंत्री म्हणजे परग्रहाचा प्राणी वाटायचा, हे तर बिलकुल असं कसं चाललंय. सगळे लोक त्यांनी निपटवले. मग आमच्याशी बोलायला ते त्या ठिकाणी आले. तर मी त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं अरुणभाई मला एक सांगा की म्हटलं मी पाहतोय लोक असं काही बोलून राहिले, तुम्ही तर मंत्री आहे पण तुम्ही चिडला नाहीत कोणावर, तुम्ही कोणावरही रागवला नाहीत. मला ते असं म्हणाले की बघा मी फार म्हणजे माझे वडील गांधीवादी होते आणि मी त्या एका अशा विचारातनं बाहेर आलेलो आहे की ज्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला लोकांचं ऐकून घ्यायचं आहे, अशा पद्धतीच्या मानसिकतेतून मी तयार झालो आहे. आणि बघा म्हणाले यातले काही लोक जे होते ना, त्यांना काम नाही झालं तरी चालतं, त्यांना हे समाधान पाहिजे की कसं मंत्र्याला सुनावलं, एवढंच समाधान घेऊन तो जातो. आता त्यांनी आपल्याला सुनावलं तर आपलं काय वाया जात आहे, त्याला समाधान मिळतंय ना. अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मला असं वाटतं की ते माझ्या मनात घर करून बसलं आणि माझ्या लक्षात आलं की पेशन्स हा बाळगावा लागेल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिव्या खायची क्षमता निर्माण करा. शिव्या खायची क्षमता निर्माण केली, पेशन्स जर निर्माण केला तर राजकारणामध्ये तुम्ही नेहमीच यशस्वी होता. आणि म्हणून माझ्यातला बंडखोर हा आतल्यात दाबून टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी नेहमी असं म्हणतो की विष पिण्याची क्षमता माझ्यामुळे आहे. आणि म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या प्रसंगातनं गेल्यानंतर देखील माझा पेशन्सही संपला नाही, माझा उत्साहही कमी झाला नाही, माझा संघर्षही मी कधी सोडला नाही. आणि मला असं वाटतं की ही पेशन्सचीच देणगी आहे.